हॅलो अँड वेलकम. या व्हिडिओमध्ये आपण फोर्थ स्टँडर्ड मॅथमॅटिक्स लेसन नंबर 10 फ्रॅक्शनचे रिलेटेड एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. तर फ्रॅक्शन समजण्यासाठी सर्वप्रथम आपण बघूया की होल नंबर्स काय असतात. तर होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या. 1 ॲपल, 2 बॉल्स, 3 चॉकलेट्स, 0 बर्ड्स म्हणजे हे सर्व काय आहेत, होल नंबर आहेत. 0, 1, 2, 3, 4 आणि पुढे इतर इन्फायनाईट नंबर्स आहेत, आपल्याला माहिती आहेत. मग हे सर्व काय आहेत, होल नंबर. यांना आपण होल नंबर म्हणतो. तर फ्रॅक्शन काय आहे, तर फ्रॅक्शन हा सुद्धा एक नंबर आहे, बट तो होल नंबर नाही आहे. फ्रॅक्शन हा सुद्धा एक नंबर आहे, पण तो होल नंबर नाही आहे. ती अपूर्ण संख्या असते. ओके. जसं हाफ केक, 1/4 पिझ्झा, 3/4 रोटी. मग हे सर्व काय आहेत, फ्रॅक्शन आहे. मग 1/4, 1/2, 3/4, 2/7 हे सगळे जे आहेत नंबर्स त्यांना आपण फ्रॅक्शन म्हणतो. ओके. तर फ्रॅक्शन हा ऑलवेज न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर ह्या फॉर्ममध्ये लिहिला जातो. आता हे सर्व नंबर्स आपल्याला दिसतात आहेत. हे 1/4, 1/2, 3/4, 2/7. तर हे सर्व फ्रॅक्शन न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये आहेत. मग वरती जो नंबर आहे, वरच्या नंबरला आपण न्यूमरेटर म्हणतो आणि खाली जो नंबर आहे त्याला डिनॉमिनेटर असं म्हणतो. तर इथे 1/2 ह्या फ्रॅक्शनमध्ये 2 हा डिनॉमिनेटर आहे, 1 हा न्यूमरेटर आहे. तर 2 हा डिनॉमिनेटर आपल्याला काय रिप्रेझेंट करतो, तर टोटल पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट. तर ह्या ऑब्जेक्टचे टोटल पार्ट्स किती झाले, 2 झालेत. सो टोटल पार्ट रिप्रेझेंट करतो डिनॉमिनेटर. 2 हा डिनॉमिनेटर आहे. या ऑब्जेक्टचे 2 भाग झाले, 2 पार्ट झाले. सो 2 हा डिनॉमिनेटर आहे. आणि न्यूमरेटर आपल्याला इंडिकेट करतो हाऊ मेनी पार्ट वी आर टेकन. ओके. सो न्यूमरेटर मध्ये जो नंबर येतो तो आपल्याला काय सांगतो की किती पार्ट्स आपल्याकडे आहेत, आणि जो डिनॉमिनेटर आहे तो आपल्याला सांगतो की त्या वस्तूचे किती भाग झालेले आहेत. तर इथे ह्या ऑब्जेक्टचे 2 पार्ट्स झालेले आहेत आणि त्यामधून एक भाग आपल्याकडे आहे, 1 पार्ट आपल्याकडे आहे. ओके. सो न्यूमरेटर काय रिप्रेझेंट करतो, हाऊ मेनी पार्ट्स वी आर टेकन, आणि डिनॉमिनेटर काय रिप्रेझेंट करतो, हाऊ मेनी टोटल पार्ट्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ओके. सेम इथे 1/4 मध्ये या ऑब्जेक्टचे टोटल 4 पार्ट्स झालेत. सो 4 इज डिनॉमिनेटर. टोटल पार्ट किती आहेत, 4 आहेत, आणि आपल्याकडे किती आहे, 1 पार्ट आहे. ओके. वी हॅव 1 पार्ट, वी आर टेकन 1 पार्ट. ठीक आहे. नेक्स्ट 3/4 मध्ये टोटल पार्ट 4 आहेत आणि आपल्याकडे 3 पार्ट्स आहेत. वी आर टेकन 3 पार्ट्स. टेकन पार्ट्स 3 न्यूमरेटर आणि टोटल पार्ट्स 4 इट इज डिनॉमिनेटर. ओके. तसंच 2/5 मध्ये टोटल पार्ट किती आहे, 5. हे 1, 2, 3, 4, 5 एका ऑब्जेक्टचे 5 पार्ट्स झालेले आहेत आणि त्यामधून आपल्याकडे किती आहेत, 2 पार्ट्स आहेत. वी हॅव 2 पार्ट्स. सो इथे 2 आर टेकन आणि टोटल पार्ट किती आहेत, 5. ऑब्जेक्टचे पार्ट किती झालेले आहेत, 5, आणि आपल्याकडे किती आहेत, 2. सो आता तुम्हाला हे कळलं असेल की न्यूमरेटर काय इंडिकेट करतंय, हाऊ मेनी पार्ट्स आर टेकन, आणि डिनॉमिनेटर काय इंडिकेट करतोय, टोटल पार्ट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ओके. तर आता आपण बघूया की पेज नंबर 54 मध्ये आपल्याला एक्सरसाइज दिलेली आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. ओके. तर इथे आपल्याला 4 कॉलम्स 4 कॉलम्स दिलेले आहेत, फ्रॅक्शन, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन अँड हाऊ मेनी टाइम्स. तर हा टेबल आपल्याला फिल करायचा आहे, कम्प्लीट करायचा आहे. तर याच्याशी रिलेटेड आपण पाहू कसं करायचं आहे ते. तर पहिलं आपण समजून घेऊया. जर 3/5 हा जर फ्रॅक्शन असेल तर ह्याचा अर्थ काय होतो, तर होल पार्टचे टोटल किती पार्ट झालेले आहेत,
होल एक ऑब्जेक्ट आहे, ह्या होल ऑब्जेक्टचे टोटल पार्ट किती झालेले आहेत 5. ठीक आहे, कारण का 5 हा डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटर काय रिप्रेझेंट करतोय? टोटल पार्ट ऑफ द होल ऑब्जेक्ट. ओके, सो ह्या होल ऑब्जेक्टचे 5 हे टोटल पार्ट झालेले आहेत. आणि ह्या टोटल पार्टमधून आपण किती घेतले आहोत? आपल्याकडे किती आहेत पार्ट? तर वी हॅव 1 2 3 पार्ट्स. सो इथे 3 हे टेकन पार्ट आहे. न्यूमरेटर काय रिप्रेझेंट करतो? टेकन पार्ट. सो 3/5 याचाच अर्थ काय होतो की 1/5 3 टाइम्स. 1/5 1/5 प्लस 1/5 1 2 and 3. 1/5 प्लस 1/5 प्लस 1/5. किती पार्ट आहे आपल्याकडे? होल पार्टचे किती पार्ट आहेत? 3 पार्ट आहेत. तर 3 पार्टला डिवाइड केल्यावर काय होणार आहे? 1/5 1/5 1/5. ओके, सो 3/5 चा अर्थच काय आहे? 1/5 3 टाइम्स. ठीक आहे, 1/5 प्लस 1/5 प्लस 1/5. जेव्हा आपण एका ऑब्जेक्टचे 5 भाग करतो तेव्हा प्रत्येक भाग हा कितीचा असतो? 1/5 चा असणार आहे प्रत्येक भाग. आता आपल्याकडे किती भाग आहेत? 3 भाग आहेत. मग 1/5 किती भाग आहेत आपल्याकडे? 1/5 1 टाइम, 1/5 2 टाइम, 1/5 3 टाइम्स. ओके, सो 3/5 चा अर्थ काय आहे? 1/5 3 टाइम्स. तर 3 टाइम्स मध्ये आपण इथे प्लस करून सुद्धा लिहू शकतो 3 टाइम्स, किंवा आपण मल्टिप्लाय करून सुद्धा लिहू शकतो. 1/5 प्लस 1/5 प्लस 1/5. इथे आपल्याला डिनॉमिनेटरचे प्लस नाही करायचं, टोटल नाही करायचंय, हे 5 राहणार आहे. कारण का होल पार्ट टोटल पार्ट किती आहे? होल ऑब्जेक्टचा 5 आहे. आणि आपण आपल्याकडे किती आहे? टेकन किती आहे? 3 आहे. ओके, सो 1/5 प्लस 1/5 प्लस 1/5 चा मिनिंगच काय आहे? 3/5. ओके, आणि 1/5 3 टाइम्सचा अर्थ काय आहे? 1/5 3 टाइम्स. तर 3 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय, टाइम्स म्हणजे मल्टिप्लिकेशन. सो ते 3 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय बाय 3. 1/5 इज मल्टिप्लाय बाय 3. सो 1/5 प्लस 1/5 प्लस 1/5 याचाच अर्थ 1/5 3 टाइम्स होतो. ओके, याच्याशीच रिलेटेड जी आपल्याला आता दाखवलेली आहे की 54 नंबरची एक्सरसाइज ती सॉल्व करायची, ती सॉल्व करूया आपण बुकवर. पेज नंबर 54 एक्सरसाइज सॉल्व करूया. आता 4/5 चा अर्थ काय आहे? पार्ट किती आहे? टोटल पार्ट 5 आहे आणि टेकन पार्ट किती आहे? 4 आहेत. ओके, तर मगाशी आपण पाहिलं की 3/5 याचा मीनिंग काय आहे? ऍडिशन करताना कसं करणार आहे की आपल्याकडे किती पार्ट आहेत? 3 पार्ट आहेत ना. आपल्याकडे किती पार्ट आहे? 3 पार्ट आहे. ओके, सो किती वेळा ऍड झालाय 1/5? 3 वेळा ऍड झालाय, तेव्हा टोटल आली 3/5. तसंच इथे आपल्याकडे किती पार्ट आहेत? 4 पार्ट आहे. ओके, सो इथे 4 टाइम ऍड होणार आहे. काय ऍड होणार आहे? 1/5. ठीक आहे, 1/5 प्लस 1/5 प्लस 1/5 प्लस 1/5. ओके, सो 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3, 3 प्लस 1 4, 4/5. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण कसं करणार आहोत की 1/5 किती टाइम्स? 4 टाइम्स. हे मल्टिप्लिकेशन झालं. आणि हाऊ मेनी टाइम्स मध्ये काय येणार आहे? 4 टाइम्स 1/5. हेच लिहायचं आहे आपल्याला इथे, मल्टिप्लिकेशनच लिहायचं आहे. 4 टाइम्स 1/5. ओके, नेक्स्ट हा सेकंड जो आहे 3/4 फ्रॅक्शन आहे. तर किती पार्ट आपल्याकडे आहे? 3 पार्ट्स आहेत. 3 पार्ट्स आहेत म्हणजे किती वेळा ऍड होणार आहे? 3 टाइम्स ऍड होणार आहे. काय ऍड होणार आहे? कोणता फ्रॅक्शन? 1/4 प्लस 1/4
प्लस 1/4. 3 टाइम्स झालं. डिनॉमिनेटर सेम राहणार. इथे सुद्धा डिनॉमिनेटर सेम होता. वर सुद्धा एक्झाम्पल मध्ये डिनॉमिनेटर सेम होता. ओके, तो डिनॉमिनेटर सेमच राहणार आहे, फक्त न्यूमरेटर मध्ये 1 येणार आहे. ओके, सो हे 4 फ्रॅक्शन आहे. न्यूमरेटर जे आहे संख्या, न्यूमरेटर नंबर आहे, त्या नंबर मध्ये इथे ऍडिशन होणार आहे. 4 टाइम्स ऍड झालं इथे, 3 टाइम्स ऍड झालं इथे, आणि जो डिनॉमिनेटर आहे सेम नंबर इथे आला, 4 इथे सेम नंबर आला, इथे पण 7 सेमच येणार आहे. आणि किती वेळा होणार आहे ऍडिशन? 3 टाइम्स होणार आहे. 1/7 प्लस 1/7 प्लस 1/7, 3 टाइम्स आला. आणि हे इथे काय येणार आहे? 1/4 इंटू 3. 1/4 3 टाइम्स, 3 टाइम्स 1/4. ओके, इथे किती आहे? 1/7 किती टाइम्स आहे? 3 टाइम्स आहे. 1/7 3 टाइम्स, 3 टाइम्स 1/7. ओके, नेक्स्ट 5/6. आता हे 5 किती टाइम्स इथे ऍड झाले आहेत? 4 टाइम्स झालं, इथे 3 टाइम्स झाले, इथे 3 टाइम्स झाले. आता इथे न्यूमरेटर 5 आहे, तर किती टाइम्स ऍड होणार आहे? 5 टाइम्स ऍड होणार आहे. काय 5 टाइम्स ऍड होणार आहे? 1/6 प्लस 1/6 प्लस 1/6 प्लस 1/6 प्लस 1/6. 1 2 3 4 5. 1 प्लस 1 2 प्लस 1 3 प्लस 1 4 प्लस 1 5. तर इथे येणार आहे 1/6. हाऊ मेनी टाइम्स? 5 टाइम्स. 5 टाइम्स आहे, सो इथे 5 टाइम्स 1/6 आले. 1/6 इंटू 5. 1/6 5 टाइम. आता इथे हाऊ मेनी टाइम्स आपल्याला लिहायचं आहे? 5 टाइम्स 1/6. ओके, तर ही एक्सरसाइज आपली कंप्लीट झाली आहे 54 पेज मधली. ओके, नेक्स्ट एक्सरसाइज आहे 54 पेज मध्ये, ती आपण बुक मध्ये सॉल्व्ह करणार आहोत, टेक्स्टबुक मध्ये. तर इथे आपल्याला क्वेश्चन काय दिलं? राईट द शेडेड अँड अनशेडेड पार्ट ऑफ द शेप्स बिलो ॲज फ्रॅक्शन अँड इन वर्ड्स. जो एक ऑब्जेक्ट दिलेला आहे, इथे ऑब्जेक्ट दिलेले आहे, त्या ऑब्जेक्ट मध्ये काही पार्ट शेडेड आहे आणि काही अनशेडेड आहेत. तर आपल्याला शेडेडचं फ्रॅक्शन लिहायचं आहे आणि अनशेडेडचं फ्रॅक्शन लिहायचं आहे, आणि नंतर ते आपल्याला वर्ड मध्ये सुद्धा लिहायचं आहे फ्रॅक्शन. ओके, सो फर्स्ट इथे जे शेप आहे फर्स्ट, तो इथे सॉल्व्ह करून दिलेला आहे. तर ह्या फर्स्ट सर्कलमध्ये 1 2 3 पार्ट्स हे शेडेड आहे. मग शेडेड फ्रॅक्शन मध्ये काय येणार आहे फ्रॅक्शन? तर होल पार्ट किती आहेत? एका होल ऑब्जेक्टचे किती पार्ट झाले आहेत? 1 2 3 4, आणि हे 4, खालचे 4 आणि वरचे 4. किती? 1 2 3 4 5 6 7 8 पार्ट झाले टोटल. म्हणून टोटल पार्ट 8 इथे आला आहे. आणि शेडेड पार्ट किती आहे? 3 आहे. 3 न्यूमरेटर आहे. तर हे फ्रॅक्शन आपण रीड कसं करणार? 3/8. 3/8. आता 8 मधनं -3 गेला, किती रिमेनिंग राहणार आहे? 5 राहणार आहे. अनशेडेड पार्ट जो आहे 1 2 3 4 5. 5 हा अनशेडेड पार्ट आहे आउट ऑफ 8 पार्ट. 8 डिनॉमिनेटर आहे, इथे 8 इंडिकेट करतोय होल पार्ट्स. एका होल ऑब्जेक्टचे टोटल किती पार्ट झाले? 8 पार्ट झाले, ते शो करणार आहे. सो इथे 8च राहणार आहे, इथे सुद्धा 8च राहणार आहे. शेडेड किती आहे? 3 पार्ट शेडेड आहे. अनशेडेड पार्ट किती आहे? 5 आहे. ओके, मग हे फ्रॅक्शन काय आहे? 5/8. 5/8. रिमेनिंग आपण जे शेप्स दिलेत त्यांना सॉल्व्ह करूया. सेकंड जो शेप आहे तो स्क्वेअर आहे, त्यामध्ये शेडेड पार्ट कोणता आहे ते बघूया. 1 2 3 4 पार्ट्स हे शेडेड आहेत. आणि टोटल पार्ट किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 पार्ट्स आहेत. मग इथे पण काय येणार आहे? (8च येणार आहे. टोटल पार्ट 8 आहे. टोटल पार्ट किती आहे? 8 आहे.
तर शेडेड पार्ट किती आहेत? 4 शेडेड पार्ट आहेत. 1 2 3 4 शेडेड पार्ट आहे आणि 8 मधनं 4 गेले किती राहणार आहे? 4च राहणार आहे. मग 1 2 3 4 अनशेडेड पार्ट आहे. फ्रॅक्शन सेम आलं दोन्ही ठिकाणी. याला आपण रीड कसं करणार आहे? 4/8. 4/8 सेम 4/8. थर्ड जो फिगर आहे तो बघू आपण. त्यामध्ये टोटल पार्ट किती आहे? हा रेक्टँगल आहे. 1 2 3 4 5. 5 टोटल पार्ट्स आहेत. 5 टोटल पार्ट्स मधून शेडेड पार्ट 2 आहे तिथे. फ्रॅक्शन काय आलं? 2/5. अनशेडेड पार्ट 1 2 3. 3/5. 3/5. ओके. नेक्स्ट इथे सर्कलचे किती पार्ट झाले टोटल? 1 2 3 4 5 6 पार्ट झाले टोटल. शेडेड पार्ट 1 आहे. 1/6. अनशेडेड पार्ट 6 मधून 1 गेला 5 राहतात. 1 2 3 4 5. 5 हे अनशेडेड पार्ट आहे. फ्रॅक्शन काय झाला? 5/6. नेक्स्ट रेक्टँगल आहे. 1 2 3 4 5 6 7 पार्ट्स आहेत टोटल. 7 पार्ट्स. आउट ऑफ 7 2 शेडेड आहेत. 1 2 2 शेडेड पार्ट आहे. 2/7. 7 मधनं 2 गेले 5 राहणार आहे. 1 2 3 4 5 अनशेडेड पार्ट आहेत. फ्रॅक्शन होणार 5/7. सो आपले दोन्ही एक्सरसाइज 54 पेज मधले कंप्लीट झालेले आहेत. ओके. नेक्स्ट बघू आपण. आता आपण पेज नंबर 55 मधले एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 3. राईट द गिवन फ्रॅक्शन इन द ब्ल्यू बॉक्स. हा जो ब्ल्यू बॉक्स आहे त्यामध्ये हे जे फ्रॅक्शन दिलेलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे. हे फ्रॅक्शन जे दिलेलं आहे ते लिहायचं आहे. अँड कलर अँड इक्वल पार्ट इन द गिवन शेप. जे इक्वल पार्ट आहे त्याला कलर पण करायचं आहे आपल्याला. ओके. तर फर्स्ट बघूया आपण. इथे काय आपल्याला फ्रॅक्शन दिलं आहे? 2/3. 2/3. 2/3. तर टोटल पार्ट किती आहे? 3 पार्ट आहे. 1 2 3 3 पार्ट आहे. त्यामध्ये टेकन किती आहे? 2 आहे. सो 2 पार्टला इथे शेड केला आहे. सेकंड फिगर मध्ये 4/8. 4/8. 4/8 मध्ये 8 टोटल पार्ट आहेत. या सर्कलचे 8 पार्ट झालेले आहेत. आणि टेकन पार्ट किती आहेत? 4 आहेत. सो 4 पार्टला 1 2 3 4 पार्टला आपण शेड करणार आहोत. नेक्स्ट थर्ड फिगर 5/6. 5/6. 5/6 म्हणजे 5/6. आता ह्या फिगरचे टोटल पार्ट किती झाले आहेत? 6 पार्ट झालेले आहेत. ह्या 6 पार्ट मधून 5 पार्ट शेड आहेत. 5 पार्ट टेकन आहेत. तर 5 पार्टला आपल्याला शेड करायचं आहे. 1 2 3 4 5 पार्टला आपण शेड केला आहे. ओके. नेक्स्ट 4 नंबरची फिगर. तर ह्यामध्ये 2/7. 2/7. टोटल पार्ट किती झालेले आहेत? 7. आणि 2 पार्टला शेड करायचं आहे. 2 पार्ट टेकन आहे. 2 पार्टला आपण शेड केला आहे. 5 नंबर 7/8. तर 7/8 मध्ये टोटल पार्ट किती आहे? 8 पार्ट टोटल आहेत. आणि टेकन किती आहे? 7. सो 7 पार्टला शेड केला आहे. तर आपण 55 पेज मधली क्वेश्चन 4 ची एक्सरसाइज बघणार आहोत. राईट द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर ऑफ द इच फॉलोइंग फ्रॅक्शन. हे जे फ्रॅक्शन दिलेले आहे त्याचे आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कोणते आहे ते सांगायचे. तर आपल्याला माहित आहे लाईनच्या वरचा जो नंबर आहे तो न्यूमरेटर आहे आणि लाईनच्या खाली जो नंबर आहे त्याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो. सो इथे 3 न्यूमरेटर आहे, 7 डिनॉमिनेटर, 8 न्यूमरेटर, 11 डिनॉमिनेटर, 4
न्यूमरेटर 5 डिनॉमिनेटर, 7 न्यूमरेटर, 13 डिनॉमिनेटर, 2 न्यूमरेटर, 9 डिनॉमिनेटर, 5 न्यूमरेटर आणि 8 डिनॉमिनेटर. ही प्रॅक्टिस सेट आपली एक्सरसाइज आपली डन झाली आहे. तर आपण आता बघूया की मिक्स फ्रॅक्शन काय आहे. तर जेव्हा होल नंबर आणि त्याच्याबरोबर फ्रॅक्शन येणार तेव्हा त्याला आपण मिक्स फ्रॅक्शन म्हणतो. अ होल नंबर विथ अ फ्रॅक्शन इज कॉल्ड अ मिक्स फ्रॅक्शन. जेव्हा होल नंबर बरोबर फ्रॅक्शन येतो, जसं 7 हा होल नंबर आहे आणि हाफ हा फ्रॅक्शन आहे, 3 हा होल नंबर आहे, 1/4 हा फ्रॅक्शन आहे, 2 हा होल नंबर आहे, 3/4 हा फ्रॅक्शन आहे. तर जेव्हा होल नंबर बरोबर फ्रॅक्शन येतो तेव्हा त्याला आपण मिक्स फ्रॅक्शन म्हणतो. ओके. तर मिक्स फ्रॅक्शन आपण कसं रीड करतो, इथे 7 आणि हाफ आहे, तर 7 अँड अ हाफ, 3 अँड अ क्वार्टर, 2 अँड 3/4. ओके. तर आता आपण पेज नंबर 56 मध्ये जी एक्सरसाइज दिली आहे रिलेटेड टू मिक्स फ्रॅक्शन ती आपण सॉल्व करूया. तर फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो वाचूया आपण. रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स अँड राईट देम इन वर्ड्स. हे फ्रॅक्शन्स जे आहेत हे सर्व मिक्स फ्रॅक्शन आहे, ते आपल्याला रीड करायचे आणि राईट करायचे इन वर्ड्स मध्ये. हे आपण करूया फर्स्ट. तर जो फर्स्ट फ्रॅक्शन आहे 2 होल नंबर आहे, 2 अँड फ्रॅक्शन कोणता आहे 3/4. सो इथे 3/4. ओके. होल नंबर 3 आहे, 3 अँड अ क्वार्टर. हा काय आहे क्वार्टर आहे, 3 अँड अ क्वार्टर. 11 होल नंबर आहे, 11 अँड हाफ. ओके. नेक्स्ट पुढे 5 होल नंबर आहे, 5 अँड 3/4. 9 होल नंबर आहे, 9 अँड अ 5 हाफ. ओके. 8 होल नंबर आहे, 8 अँड अ क्वार्टर. इथे अ राहिलं आहे आपलं. ठीक आहे. ओके. सो हे सॉल्व झालंय. सेकंड क्वेश्चन जो आहे तो आपण टेक्स्टबुक वरती सॉल्व करायचा आहे. रीड ईच ऑफ द फॉलोइंग अँड राईट द फ्रॅक्शन. आता वर्ड मध्ये आपल्याला फ्रॅक्शन्स दिलेले आहेत, ते आपल्याला नंबर्स मध्ये लिहायचे. 4 अँड 3/4. सो 4 इज होल नंबर अँड 3/4. 3/4 इज अ फ्रॅक्शन. 4 3/4. 7 अँड 1/4. 7 and 1/4. 7 and 1/4. 10 and a half. 10 and a half. 14. 14 is a whole number and 3/4 and 3/4. 18 and a half. 18 is a whole number and half. 9 and a 1/4. 9 is a whole number and 1/4. 1/4. 7 and a half. 7 is a whole number and half. ओके. सो ही इथेच आपलं ही एक्सरसाइज सॉल्व झालेली आहे. तर आता आपण बघूया फ्रॅक्शनचं कंपॅरिझन कसं करायचं. आपण जेव्हा कंपॅरिझन करतो तेव्हा लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि इक्वल टू हे साइन यूज करतो. तर आधी आपण होल नंबरचं कंपॅरिझन बघूया. इथे 2 हा 4 पेक्षा स्मॉलर आहे, सो इथे लेस दॅन साइन आपण यूज केली आहे. 2 लेस दॅन 4. नेक्स्ट 2 हा 1 पेक्षा ग्रेटर आहे, सो इथे ग्रेटर दॅन साइन यूज केली आहे. 2 इज ग्रेटर दॅन 1. आणि इथे 2 इक्वल टू 2, इथे इक्वलचं साइन यूज केलं आहे. आता आपण बघूया की फ्रॅक्शन मध्ये कसं कंपॅरिझन करायचं ते. तर तुम्हाला आता ह्या क्लासमध्ये न्यूमरेटर 1च दिलेला आहे कंपॅरिझन मध्ये. सो एक लक्षात ठेवायचं इथे, वेन न्यूमरेटर इज 1, जेव्हा न्यूमरेटर 1 असणार आहे तेव्हा तुम्हाला कंपॅरिझन करताना जो डिनॉमिनेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन स्मॉलर असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके.
काय लक्षात ठेवायचं आहे की ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन स्मॉलर आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं इथे. पेज नंबर 57 मध्ये आपल्याला काही फ्रॅक्शन्स कंपॅरिझन करायला दिलेले आहेत, ते आपण सॉल्व करूया. आता आपण काय शिकलो की ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन स्मॉलर युनिट आहे. ओके, आता ह्या होल फ्रॅक्शन्समध्ये न्यूमेरेटर 1च आहे. जेव्हा न्यूमेरेटर 1 असतो तेव्हा डिनॉमिनेटर ज्याचा ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन स्मॉलर युनिट असणार आहे. ओके, तर आता त्या बेसिसवरती आपण हे सम्स, हे जे फ्रॅक्शन्स आहेत त्यांना कंपॅरिझन करूया. इथे 1/2 आणि 1/3 मध्ये 3 हा ग्रेटर नंबर आहे म्हणून हा फ्रॅक्शन काय आहे, स्मॉलर आहे. म्हणून 1/2 हा ग्रेटर आहे. मग इथे ग्रेटरचं साईन येणार आहे, तर राईट हँडचं साईन येणार आहे, ग्रेटर दॅन राईट हँड. ओके, इथे कंपॅरिझन करताना 3 हा ग्रेटर इथे नंबर आहे म्हणून हा फ्रॅक्शन 1/2 इथे काय आहे, ग्रेटर आहे. मग 1/3 हा स्मॉलर आहे, सो लेस दॅनचं साईन येणार आहे, लेफ्ट हँड. हे डबल झालंय, क्रॉस आउट करते. 1/5 आणि 1/6 यामध्ये हा सेकंड जो फ्रॅक्शन आहे 1/6, 6 हा ग्रेटर आहे म्हणून हा फ्रॅक्शन काय आहे, स्मॉलर आहे. मग हा 1/5 हे ग्रेटर आहे, ग्रेटर दॅनचे साईन राईट हँड. 1/3 आणि 1/4 मध्ये 1/4 हा फ्रॅक्शन जो आहे तो स्मॉलर आहे. ठीक आहे, सो हा काय आहे, ग्रेटर आहे, ग्रेटर येणार इथे साईन सेम आहे इथे अगेन. 1/3 आणि 1/5 मध्ये 1/5 हा स्मॉलर फ्रॅक्शन आहे कारण का याचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे म्हणून इथे 1/3 हे काय आहे, ग्रेटर फ्रॅक्शन आहे. 1/5 हा स्मॉलर फ्रॅक्शन आहे. ओके, सो इथे काय येणार आहे, लेस दॅनचं साईन येणार आहे. 1/5 आणि 1/6 यामध्ये 1/6 हा स्मॉलर, 1/5 हा ग्रेटर आहे, सो इथे ग्रेटर दॅनचं साईन येणार. 1/6 आणि 1/9 मध्ये 9 हा ग्रेटर आहे नंबर, सो इथे हा जो फ्रॅक्शन झाला स्मॉलर झाला. ओके, डिनॉमिनेटर ग्रेटर आहे म्हणून हा फ्रॅक्शन स्मॉलर आहे म्हणून हा ग्रेटर फ्रॅक्शन झाला 1/6. मग हा ग्रेटर नंबर येणार, ग्रेटर साईन येणार इथे. 1/8 आणि 1/10 मध्ये हा 10 नंबर ग्रेटर आहे डिनॉमिनेटर, सो हे फ्रॅक्शन स्मॉलर युनिट येणार आहे म्हणून 1/8 हे ग्रेटर. 1/5 आणि 1/3 मध्ये 1/5 हा फ्रॅक्शन स्मॉलर आहे. ओके, सो इथे येणार लेस दॅनचं साईन. नेक्स्ट 1/4 आणि 1/2 मध्ये 1/4 हा स्मॉलर फ्रॅक्शन आहे, सो इथे लेस दॅनचं साईन येणार आहे, लेस दॅन. 1/3 1/3 इक्वल आहेत, इक्वल टूचं साईन येणार आहे. 1/15 आणि 1/20 यामध्ये 20 हा ग्रेटर आहे म्हणून हे फ्रॅक्शन स्मॉलर झालं, सो इथे हा 1/15 ग्रेटर आहे. ओके, 20 आणि 15 मध्ये 20 हा ग्रेटर आहे, 15 हा स्मॉलर आहे नंबर. ओके, सो हा फ्रॅक्शन काय झाला, बिगर डिनॉमिनेटर असेल तर फ्रॅक्शन काय स्मॉलर होणार आहे, मग ते स्मॉलर दॅनची साईन येणार आहे, लेस दॅनची साईन. 200 आणि 100 मध्ये 200 ग्रेटर आहे म्हणून हा स्मॉलर फ्रॅक्शन झाला, सो इथे लेस दॅनची साईन येणार आहे. 1/4 आणि 1/2 मध्ये 4 हा ग्रेटर नंबर आहे, सो हा फ्रॅक्शन स्मॉलर झाला म्हणून इथे येणार आहे लेस दॅनची साईन आहे. ओके, सो इथे हे आपण कंपॅरिझन फ्रॅक्शन पेज नंबर 57चं सॉल्व केलेलं आहे. तर आता आपण फ्रॅक्शन्स रिलेटेड टू सेट काय आहे ते समजून घेऊया. आता इथे सेट म्हटलं की एक ऑब्जेक्ट येत नाही, सेटमध्ये अनेक ऑब्जेक्ट येतात. सो आतापर्यंत बघितलं की एका ऑब्जेक्टचे आपण समान 2 भाग केले, 4 भाग केले. ओके, तर इथे आपण फ्रॅक्शन करणार आहोत सेट्सचं, मल्टिपल थिंगचं फ्रॅक्शन करणार. आता इथे सेट ऑफ 4 कॅन्डल आहे, 4 कॅन्डलचा सेट आहे, त्याला आपण 2 भागामध्ये डिवाइड केलं. 4 कॅन्डलला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलं, तर 1 पार्टमध्ये किती कॅन्डल येणार आहे, 2 कॅन्डल येणार आहे. ओके,
ठीक आहे. नेक्स्ट आता इथे 6 पेन्सिल आहे. 6 पेन्सिलला आपण 6 पार्टमध्ये डिवाइड केलं. तर एका पार्टमध्ये किती पेन्सिल येणार आहे? 1 पेन्सिल येणार आहे. तसंच जर 12 पेन्सिल्सला आपण 4 पार्टमध्ये डिवाइड केलं तर एका पार्टमध्ये किती येणार आहे? 3 पेन्सिल्स येणार आहे. ओके. 8 बॉल्सला आपण 4 पार्टमध्ये डिवाइड केलं तर एका पार्टमध्ये किती येणार आहे? 2 बॉल्स येणार आहे. तर यालाच काय म्हणायचं आहे? फ्रॅक्शन्स रिलेटेड टू सेट्स. आता याच्याशी रिलेटेड एक एक्सरसाइज आहे पेज नंबर 58 मध्ये, ती आपण सॉल्व्ह करूया ऑन द टेक्स्ट बुक. ते काय सांगितलंय आपल्याला एक्सरसाइज मध्ये? सर्कल अ पोर्शन ऑफ द सेट इक्वल टू द गिवन फ्रॅक्शन. आपल्याला सर्कल करायचं आहे जो गिवन फ्रॅक्शन दिलाय त्याप्रमाणे. फ्रॅक्शन काय दिलंय? 1/2. 2 काय आहे? टोटल पार्ट. टोटल पार्ट 2 आहे म्हणून आपण ह्या ऍपलला 2 पार्टमध्ये डिवाइड केला. ओके. टेकन किती आहे? न्यूमरेटर काय इंडिकेट करतो? टेकन पार्ट. 1 पार्ट टेकन आहे, सो इथे 1 पार्टला आपण काय करणार आहोत? सर्कल. 1 पार्ट हा टेकन आहे, टोटल पार्ट 2 आहे. ओके. 3 टोटल पार्ट्स आहेत. तर हे किती लिव्स आहेत? 6 लिव्सेस आहेत. लिव्सेस किती आहेत? 6 आहेत. त्याला 3 पार्टमध्ये डिवाइड करायचं. 3 पार्टमध्ये डिवाइड केल्यावर ईच पार्टमध्ये किती येणार आहे? 2 लिव्सेस येणार आहे. टेकन पार्ट किती आहे? 2 इज न्यूमरेटर, सो 2 पार्टला आपल्याला सर्कल करायचंय. 2 पार्टला आपण सर्कल करणार आहोत. 2 पार्ट टेकन आहे. नेक्स्ट 3/4. 4 पार्ट्स करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 बॉल्स गिवन आहेत. 8 बॉल्स गिवन आहेत. त्याचे किती पार्ट्स करायचे आहेत? 4 पार्ट करायचे. तर आपण फर्स्ट 2 पार्ट करूया. 4 आले 2 पार्ट्स मध्ये, मग नंतर अजून 2 पार्ट करूया. सो आता किती पार्ट झाले आहेत? 1 2 3 4 पार्ट्स झाले. त्यामध्ये टेकन किती आहेत? 3 पार्ट्स आहेत. सो 3 पार्ट्सला आपण सर्कल करणार आहोत. 1 2 and 3. ओके. नेक्स्ट फ्रॅक्शन दिलं आहे 2/4. 4 पेयर्स आहेत. 4 पार्ट्स करायचे त्याचे. एका पार्टमध्ये एकच पेयर्स येणार आहेत आणि 2 पार्ट्स काय आहे? टेकन आहे. 2 पार्ट्स टेकन आहेत. ओके. नेक्स्ट 5 पार्ट्स करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ऑब्जेक्ट आहे. 10 ला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केल्यावर किती येतात? 10 ला 2 मध्ये डिवाइड केल्यावर 5 येतात. ओके. सो एका पार्ट मध्ये 2 स्टार्स येणार आहेत. ठीक आहे. तर आता हे 1 2 3 4 5 पार्ट्स झाले. आता 5 पार्ट्स मधून टेकन 1 पार्ट आहे. 5 पार्ट मधून 5 हे टोटल पार्ट आहे, त्यामधून टेकन 1 आहे. सो 1 पार्टला आपण इथे सर्कल करणार आहोत. नंतर इथे 5 पार्ट्स करायचे आहेत. आईस्क्रीम गिवन 5 आहे, सो 5 पार्ट करणार. 5 पार्ट केल्यावर प्रत्येक पार्टमध्ये एक आईस्क्रीम येत आहे. सो इथे काय आहे? न्यूमरेटरमध्ये 3 दिलेला आहे. 3 टेकन आहे. 3 आईस्क्रीमला आपण सर्कल करणार आहोत. सो इथे आपली ही प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह झालेली आहे. लेसन सुद्धा हा आपला कम्प्लीट होतोय इथे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.